जिथे हा 900 कोटींचा प्रकल्प होणार होता ती खरपुडी जागा, तर जालन्यातील खरपुडी इथले स्थानिक काय म्हणतायत ते जाणून घेऊयात। मी सध्या याच प्रकल्पाच्या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर याच ठिकाणी हा सिडको प्रकल्प होणार असून या ठिकाणी 900 कोटींचा हा प्रकल्प आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये अपरिहार्य व्यवहार होत असून 900 कोटींचा पार झाल्याची तक्रार जी आहे ते माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली होती आणि त्यानुसार जर बघितलं आपण तर या सगळ्या सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश जे आहेत ते आता मुख्यमंत्री उपसचिवांनी दिलेले आहेत। आपल्या सोबत या ठिकाणचे काही शेतकरी आहेत। दादा, मला सांगा की आता या सगळ्या जमिनी जी आहेत ते तुमच्या सुद्धा यामध्ये गेलेल्या आहेत, कशा पद्धतीचा भाव आहे आणि येलो आणि ग्रीन काय फरक आहे याच्यामध्ये? आता यातील फरक असा आहे की येलो मध्ये 1,75,00,000च्या जवळपास रेट भेटलेला आहे, जे आता खरेदी खत झालेले आहे। आणि असं आम्हाला अथोराइज तर नाही सांगण्यात आलं, पण असं सांगतात की तुम्हाला ग्रीन मध्ये 30 ते 35 लाख रुपये भाव भेटणार। याच्यामध्ये भूमाफिया जे आहे ते या सगळ्या प्रक्रियामध्ये शिरल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। हो, नक्कीच नक्कीच त्या शिरल्या 1.25 कोटी नाही, 1,67,00,000 रुपये एकरने त्यांना दिलेला आहे। आता ही माझी जमीन आहे, तर ही जमीन बघा तुम्ही, ह्या साईडचा एक सहजची झाली, माझ्या वरच्या साईडची पण झालेली, फक्त आमची जमीन सोडली म्हणजे का, मग आम्ही कोण सोडलं मला हे समजायचं। फक्त व्यापारी लोकांची कसं काय झाली, आमची का झाली, आम्ही का म्हणजे त्यांना दिलं नाही म्हणून होत नाही का आमची जमीन? कशा मोबदला तुम्हाला मिळतोय? नाही, मोबदला देत आहे ते आम्हाला मान्य आहे, पण तो आता समजा रखडला म्हणतायत ना, याचा गावात नुकसान आहे ना, याच्यामुळे गावामध्ये रोजगार होईल, सगळ्या गोष्टी होतील, आमचा ते फायदा त्यामध्ये फायदाच आहे ना। पण महावेजाचं काय, काही लोकांना ऐका जे आहे ते 1.25 कोटीनं दिले, 1,67,00,000 दिले। काही नाही, रेट वाढून देणार ते झाले, आम्ही बोललो बहुधा, अर्जुन आम्ही निवेदन बी दिलं कलेक्टरला, रेट वाढून देणार आहे। बाकी येलोचा ग्रीनचा जो फरक आहे ते देणारच आहे ना ते। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, खरपुडी, जालना।